जल जीवन मिशनची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्वेचं टेंडर काढणं, सर्वे करणं आणि ठेकेदार नेमणं या तिन्ही गोष्टी महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या घटना आहेत. मी अनेक वेळेस याच्यावर आवाज उठवलेला आहे. जलजीवनचे कामं अनेक ठिकाणी पूर्ण झालेत, काही ठिकाणी अपूर्ण राहिलेले आहेत. म्हणून आम्हाला यांनी बसवलेल्या लोकांकडून कामं करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आणि म्हणून आता आम्ही यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतोय. काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली तर जलजीवनचे कामं जे आहेत ते कुठेतरी पूर्ण झालेले नाहीत. अधिकाऱ्यांवर ठेकेदारावर ठपका ठेवला जातो. ते कसं पाहता, कसं तुम्ही आदेश करणार? नाही, आता आरोप कोणत्या उद्देशाने झाले ते पाहणं गरजेचं आहे. आरोप करणारा सकाळी आरोप करून संध्याकाळी कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलून घेत असेल तर तो खरं नेतृत्व करतोय का? खरंच वास्तविकतेमध्ये जे पाण्याचं स्तोत्र यांनी शोधलं होतं जलजीवनच्या योजना आराखडा बनवताना, त्या काळात दोषी झालेले आहेत लोक. माझं असं स्पष्ट मत आहे, मला राजकारण जरी करायचं नसलं तरी वास्तविकता बदलणार नाही. जल जीवन मिशनची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्वेचं टेंडर काढणं, सर्वे करणं आणि ठेकेदार नेमणं या तिन्ही गोष्टी महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या घटना आहेत. तुम्ही कर्जत जामखेड पहा, सर्व ठेकेदार हे आमदार रोहित पवारांच्या लागे बांधे असलेले ठेकेदार आहेत. तुम्ही पुरावाही देऊ शकतो पाहिजे तेवढे. त्यानंतर पारनेरला तीच परिस्थिती होती. तत्कालीन आमदारांचे ठेकेदार त्या ठिकाणी नेमले गेले. आता कदाचित सरकार बदलल्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी उभारल्या जातात. या सगळ्या वादापेक्षा मी अनेक वेळेस याच्यावर आवाज उठवलेला आहे. जलजीवनचे कामं अनेक ठिकाणी पूर्ण झालेत, काही ठिकाणी अपूर्ण राहिलेले आहेत. पण ठेकेदाराची वर्क ऑर्डर तुम्ही तारखा जर सगळ्या लक्षात घेतल्या तर ह्या तत्कालीन महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाचे सगळे कामाची अलॉटमेंट आहे आणि त्यामुळे आता काम अलॉट झाल्यानंतर सरकार बदललं म्हणून आम्हाला यांनी बसवलेल्या लोकांकडून कामं करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आणि म्हणून आता आम्ही यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतोय. याचा कदाचित काही अपूर्तता राहिली असेल तर ती देखील पालकमंत्री महोदय त्याच्यावर लक्ष घालून आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालून आहेत आणि ते कामं पूर्वत्वाकडे आम्ही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.